नमस्कार। आता अर्जुनने प्रियाला नकार दिल्यामुळे पूर्णाजीला मोठा धक्काच बसतो आणि पूर्णाजीला अटॅक येतो। पूर्णाजी खालीच कोसळतात। सर्वजण पूर्णाजीला घेऊन हॉस्पिटलला येतात। हॉस्पिटलला पूर्णाजीला ॲडमिट केलं जातं। त्यानंतर पूर्णाजीला भेटण्यासाठी अर्जुन रूममध्ये जात असताना प्रताप अडवतो आणि म्हणतो, तुझी काही पूर्णाजीला भेटण्याची गरज नाहीये, तू जा इथून, तू आलासच कशाला, तुला मुळात पूर्णाजीची काळजीच नाहीये, तुझी ही सगळी नाटकं आहेत ना, खोटी काळजी दाखवायची ती बंद करा आता अर्जुन, आणि जा इथून तू। अर्जुनला खूपच वाईट वाटत असतं, कारण अर्जुनमुळेच पूर्णाईची अशी अवस्था झाली असते असं अर्जुनला वाटत असतं। सर्वच जण टेन्शनमध्ये असतात। कल्पना अर्जुनला हॉस्पिटलमध्ये खूप काही बोलते, अरे तुला कसं काही वाटत नाही, तुझी सर्वात जास्त काळजी पूर्णाईला आहे आणि तू त्या मुलीसाठी पूर्णाईच्या जीवावर उठलास। अरे काय असं आम्ही तुझ्यावर कमी केलं आहे रे, तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्यासाठी काय काय नाही केलं, तरीसुद्धा त्या एका मुलीसाठी तू आमच्या सगळ्यांच्या विरोधात जातोयस। तू असा कसा वागू शकतोस? तुझ्या मनाला जरा पाझर फुटतो की नाही? तुझ्या मनात आमच्याबद्दल काहीच नाही, आम्ही वेडे आहोत, आई वडील बोलतात ते मूर्ख, आणि तूच तेवढा शहाणा, तुझ्या मनाला वाटतं ते फक्त तू करणार। आम्ही कोण आहेत रे तुझे? आम्हाला काही तुझ्याबद्दल वाटतच नाही, आम्ही काही तुझ्या सुखाचाच विचार करत नाही, बरोबर ना? म्हणून तू मनमानी करतोयस आणि आता खोटी आसवं इथे गाळू नकोस। कल्पना अर्जुनला खूप काही बोलत असते। प्रिया मात्र गालातल्या गालात हसत असते, कारण प्रिया म्हणते, बरं झालं, सर्वजण अर्जुनला ओरडतायत, बरं झालं। त्यानंतर इकडे पूर्णाजी शुद्धीवर येतात। पूर्णाजी शुद्धीवर आल्याबरोबर सर्वजण भेटायला येतात। भेटायला आल्यावर पूर्णाजी पहिले अर्जुनकडे बघतात आणि अर्जुनकडे हात पुढे करतात आणि म्हणतात, अर्जुन तू सांग, तुला ती मुलगी महत्त्वाची आहे की तुझी पूर्णाजी? आत्ताच्या आत्ता माझ्या हातावर हात ठेवून निर्णय दे। आता मात्र अर्जुनला मोठा धक्काच बसतो, काय बोलायचं हे अर्जुनला समजत नाही। तर इकडे सायलीला समजलेलं असतं की पूर्णाजीला अटॅक आला आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, म्हणून पूर्णाजींना भेटण्यासाठी सायली निघालेली असते आणि इकडे सर्वजण अर्जुनच्या उत्तराची वाट बघत असतात। बराच वेळ झाला तरी अर्जुन काहीच बोलत नाही, कारण सायली की पूर्णाजी दोघींपैकी कुणाला निवडू, दोघींपैकी कुणाला एकाला निवडणं अशक्य होतं त्याच्यासाठी, काय करावं हे समजत नसतं। तेव्हा कल्पना म्हणते, अहो पूर्णाजी, तुमचं म्हणणं अजून त्याच्या मनापर्यंत डोक्यापर्यंत पोचलं नाहीये, तुम्ही काय बोलताय हेच त्याला मुळात समजत नाहीये, तो काय उत्तर देणार तुमच्या प्रश्नाचं? तोपर्यंत सायली ही पूर्णाजींना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते। दरवाजा उघडून बघते आणि दारातच उभी असते आणि पूर्णाजीकडे बघत असते। पूर्णाजी शुद्धीवर आलेला बघून तिला बरं वाटतं, पण पूर्णाजींनी अर्जुन पुढे हात केलेला असतो आणि त्याच्याकडून वचन घेत असतात की तू तन्वीशी लग्न करशील, म्हणून काहीही झालं तरी तू तन्वीशीच लग्न करशील असं ते अर्जुनकडून वचन घेतात। आता मात्र अर्जुन पूर्णाजीला बरं वाटावं म्हणून पूर्णाजीला खोटं वचन देतो, हो पूर्णाजी, मी तन्वीशीच लग्न करेन। त्याच्या मनात, त्याच्या डोक्यात, त्याच्या डोळ्यासमोर एकच विषय असतो, पूर्णाजी, काही झालं तरी पूर्णाजी बऱ्या झाल्या पाहिजेत, नंतर मी यांना समजावेन, पण आता पूर्णाजीची तब्येत खूप महत्त्वाची आहे, म्हणून तो असा खोटा निर्णय देतो। आता मात्र तो खोटा निर्णय ऐकून सगळ्यांनाच बरं वाटतं, कारण सगळ्यांना तो निर्णय खरा वाटतो। सायलीच्या तर पायाखालची जमीनच सरकते, ती मनात विचार करते, अर्जुन सर असा निर्णय कसा देऊ शकतात? ती काहीच न बोलता तिथून रडत रडत बाहेर येते। आता अर्जुन पण लगेच रडत बाहेर येतो आणि देवाजवळ येऊन बाप्पाला सांगतो की बाप्पा, मी पूर्णाजीशी खोटं बोललो आहे, मला काही त्या मुलीशी लग्न करायचं नाहीये, पण आता फक्त पूर्णाजी महत्त्वाची आहे म्हणून मी तुला खोटं वचन दिलं आहे। हे सगळं बोलत असताना मागून चैतन्य येतो आणि ते सगळं ऐकतो आणि चैतन्य लगेच जाऊन अर्जुनला मिठी मारतो। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।